पंचाकडनं इथे इशारा बाप्पा साई आणि दुसऱ्या बाजूला वीर योद्धा. यामध्ये सुरू असलेला मॅच ऑफ स्टंपच्या बाहेरचा कव्हरच्या डोक्यावरनं चेंडू जातोय, पाठलाग केला जातोय. चेंडू चालला 1 2 3 1 2 3 4 VJPL चौकार. थँक्यू. पहिल्या चेंडूवरती चौकार झाला. त्याच्यानंतर आपण जाऊया या मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि तो देण्यासाठी आपण विनंती करू व्यासपीठावरती उपस्थित श्री अजिंक्य करतात पेंडेजी आपल्याला विनंती आपण या पुढे आपल्या शुभस्य हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे प्रदान करण्यात येतोय. मागचा मॅच अटीथे झुंज आपण पाहिली होती आणि त्या झुंजीमध्ये महत्त्वाचा रोल आदित्यनं अदा केलाय आणि आदित्यला आता मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे अजिंक्य करत जे आहेत त्यांचे शुभ असते हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रदान करण्यात येतोय. आपण स्क्रीनवरती पाहू शकता अजिंक्य करत यांच्या शुभ असते हा आदित्यला जो प्रदान करण्यात येतोय. जबरदस्त खेळ. पहिल्या सुरुवातीला विकेट गेले होते आणि कोणीतरी यायचं होतं आणि एक कॅश प्राईज आहे अजिंक्य, एक कॅश प्राईज आहे तेही त्यांना द्या कारण एक पाठीराखा त्यांचा आहे. आदित्यच्या खेळाने खुश होऊन त्यांनी देखील केलेलं आहे कारण तेही महत्त्वाचं आहे. पाठीराखे महत्त्वाचे असतात, आपले सपोर्टर महत्त्वाचे असतात, ते महत्त्वाचे असतात. बघा हे सगळं प्रेम आहे, खेळाडूंना मिळालं प्रेम आहे, खेळाडूंचे पाठीराखे तेही महत्त्वाचे आहेत आणि आदित्यला आपण बघतोय. त्याच वेळेला आपण बघितलं तर सन्माननीय प्रकाशजी वैती यांचं देखील शुभागमन झालंय, त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. आज पाहुण्यांनी पूर्णपणे मंच भरलेला आहेत कारण आज अक्षरशः पाहुण्यांची मांदियाळी आज व्यासपीठावरती येईल. त्यानंतर सन्माननीय जयवंतजी मात्रे हे देखील उपस्थित झाले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. मॅचच्या दिशेने जाऊया आपण. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. उत्कर्ष पाटील आमच्या जोडीनं समोरच्या कक्षामध्ये रेडी आहेत. 3 चेंडूचा खेळ झालाय आणि धावा आहेत धापलकावरती 1 गडी बाद 4. पहिल्या बॉलवरती चौकार आला, दुसरा बॉल स्विंग अँड मिस झाला, तिसऱ्या बॉलवरती पाय बांधून ठेवले आणि पाय बांधून ठेवल्यानंतर खऱ्या अर्थानं मुख्य खेळपट्टीवरती चाच पडले आणि फर्निचर डिस्ट्रॉय केलं. तुकाराम सर सुरुवात चांगली केली होती परंतु तदनंतर जो डॉट बॉल आला ना त्याचं प्रेशर घेतलं आणि त्रिफळाचीत उद्ध्वस्त केला, गॉन झाले. आणि सौरभ महत्वाचा खेळाडू आहे ज्याला आपण नेहमीच पाहिलंय. फ्लॅट बॅट आहे, कडक स्ट्रोक, वेगानं चाललाय चेंडू. काय फिल्डिंग झालाय. बिल्कुल जाने ये कहते हुए हमारे लिए इसके लिए तो हमारे पैर ही काफी है. असा फिल्डिंग केलंय, चांगलं फिल्डिंग केलंय. बघा रिप्ले आपण पाहू शकता. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. ऑलमोस्ट चौकार पोहोचला होता. निकेश आले पायानं. शेवटच्या क्षणाला रोनाल्डो मेसी यांची आठवण झाली. पुढचा बॉल या वेळेला अतिशय सुंदर देखणा VGPL चा आलाय षटकार 6. सुंदर फटका इनफिल्डच्या डोक्यावरनं खेळला होता आणि कव्हरच्या डोक्यावरनं ज्यावेळेला फटका खेळतो ना तर क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवून जातो आणि तोच फटका खेळला गेला होता. हलक्या हाताने आता फॉरवर्ड डिफेंड फटका खेळला होता, मागे षटकार ठोकला होता आदित्यनं. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाचा खेळ संपताना धावा आहेत धापलकावरती 1 गडी बाद 12. चंद्रकांत एक अनुभवी खेळाडू आहे आणि त्याच्या जोडला एक यंगस्टर आपण जर पाहिलं तर आदित्य आहेत. आदित्यच्या बॅटमध्ये मागा फटका खेळला होता जो कव्हरच्या डोक्यावरनं गेला होता षटकार. भरपूर काही एक चांगल्या गोष्टीचा उल्लेख तुम्ही केला कारण ही स्पर्धा आपण बघतो वैतरणा ग्रामीण फिमेल लीग आणि फार मोठ्या प्रमाणात महिला वर्गाचं देखील शुभागमन या मैदानावरती झालंय कारण तसं नेहमीच म्हणतात की त्यांची साथ लाभली तर कुठलाही कार्यक्रम सक्सेस करणं कदाचित कठीण नसतं. आज महिला वर्गाची साथ देखील आपल्याला लाभले. पहिले षटक संपले 1 गडी बाद 12. 12 धावा धावफलकावरती. सुरुवातीचा काळ चांगला राहिला आणि तदनंतर जर आपण तपासून पाहिलं तर शेवट देखील चांगलीच गेली. जिथे पहिल्या बॉलवरती 4, दुसरा बॉल डॉट, तिसऱ्या बॉलवरती विकेट, तदनंतर 2, 6 आणि डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ योग्य संपला. जिथे मी म्हणेन 50-50चं बॅटल राहिलं. एक धक्का देखील मिळाला, मोठे स्ट्रोक देखील बघायला मिळाले. दुसऱ्या षटकात प्राचारणात आलेत गोलंदाज ज्यांचं नाव आहे निकेश, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या संघाचा, परंतु आता सध्या गोलंदाजी ट्रॅकवरती. पुढचा बॉल या वेळेला आपण पाहू शकाल पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेत आलेत. पंच दर्शवतात की व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉलनं स्कोर कार्डला आकार मिळेल, गती मिळेल, जाऊन पोहोचेल ती म्हणजे 13 रनवरती.
एका बाजूला एक्सपिरियन्स, अनेक वर्ष या टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती ज्यांनी खूप चांगली सेवा केली या टेनिस बॉलची, आणि तेच आहेत स्ट्रायकिंग एंडला चंद्रकांत. पुढचा बॉल चंद्रकांत यांचा फटका खूप काळ हवेत. यष्ट्यांच्या मागचे बिहाइंड विकेटला झाली गलती. गफलत तुमच्या जर अशा झाल्या ना, मग कॅचेस ज्या वेळेला सुटतील त्या वेळेला आता फलंदाज सांगतील बाल बाल भजगे. आता येणाऱ्या काळात नाही संधी देणार. चंद्रकांत यांना तुम्ही संधी देता. एक एक्सपिरियन्स खेळू, त्यांना माहिती आहे संधी मिळाल्यानंतर काय करावं. आता येणाऱ्या काळात हा कॅच तुम्हाला किती महाग पडेल या अनेक गोष्टींचं विश्लेषण होईल. चंद्रकांत यांनी खूप चांगलं क्रिकेट अनेक वर्ष दाखवलंय. आता VGPL मध्ये त्यांचा कॅच सुटलाय ना, त्या कॅच सुटलेल्या कॅचचं तुम्हाला भुगतान प्रतिस्पर्धी संघाला करून दाखवावं लागेल, द्यावं लागेल. महत्वाचा भाग असतो क्रिकेटच्या खेळामध्ये. ज्यावेळेला जीवनदान लाभते त्यावेळेला दोन गोष्टी घडतात. एक तर फलंदाजाचा तो आत्मविश्वास वाढतो आणि गोलंदाजाचा आत्मविश्वास खाली जातो. पंचांनी रिफर केले की बॅटिंग टीमनं रिव्ह्यू घेतलाय, चॅलेंज केलेलं आहे पंचांनी, तर फेअर डिलिव्हरी सांगितलं होतं, पण बॅटिंग टीमने मात्र इथे रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. धावा धावफलकावरती जर आपण बघितलं तर एक गडी बाद चौथा धावा धावफलकावरती आतापर्यंत येत असताना आपण पाहतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं योगदान देखील तितकंच महत्त्वाचं आहे. या 10 गावांचा जर आपण बघितला समावेश या स्पर्धेच्या निमित्तानं झालेला आहे. आज मोठ्या प्रमाणामध्ये प्रेक्षक वर्ग देखील आपल्याला इथे येताना पाहतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं सोम एंटरप्राइजेस, अजिंक्य घरत, आता अजित रोकडे, उत्कर्ष पाटील, राकेश राठोड याचकडनं या स्पर्धेसाठी रोख 10,000 रुपये आर्थिक योगदान त्यांच्याकडनं प्राप्त झालं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आभार आहे, कारण फार मोठं योगदान नेहमीच सोम एंटरप्राइजेसनं दिलेलं आहे आणि त्यांचं मनपूर्वक आभार आहे. स्क्रीनवरती आपण बघू शकता ऑफ स्टंपच्या बराच बाहेर आहे आणि या तिसऱ्या पंचाने सांगितले जास्त बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा होतोय. व्हाईट बॉल मिळाला. जिथे फलंदाजानं चॅलेंज केलं की मला माहिती होतं तो बॉल वाईड आहे, ज्या अनुषंगाने व्हाईट बॉल. यावेळेला बॅटची कड संधी होती. ते यावेळेला आपण पाहतायत आदित्य यांच्यावरती तो काळ आला. वेळ होती तिथे एका बाजूला चंद्रकांत फसले होते आणि त्यांना संधी मिळाली आणि आदित्य आले, ते आता फसलेत, गॉन. नक्कीच चांगला उल्लेख तुम्ही केला. अजूनही आपण बघतोय तर सन्माननीय प्रकाशजी धोडी यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 1100 रुपयाचं आर्थिक योगदान आलेलं आहे. त्यांचं देखील वैतरणा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं मनपूर्वक आभार आहे, कारण हे सर्व आपले आश्रयदाते आहेत, देणगीदार आहेत, ज्यांच्या मुळे कदाचित ही स्पर्धा पूर्ण करणं शक्य झालेले आहेत. त्याच्यामुळे आयोजकाच्या जोडल्या या प्रायोजकांची, स्पॉन्सरची, देणगीदारांची भूमिका महत्त्वाची आहे. रिप्ले आपण बघा, ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, स्लाइस करायचं होतं. या चेंडूला बिहाइंड द विकेट फ्लाइंग शिफ्टच्या दिशेने चेंडू गेला आणि हा झेल टिपला गेलाय. विकेट गडी बाद झालाय. तुम्ही नक्कीच चांगला उल्लेख केला बाबा. काल तिकडे आला तर वेळ इकडे आली होती. एक छोट्या भागाचा जो परिणाम असतो तोही आपण बघतोय. निकेशने या षटकामध्ये येऊन एक काम केलेलं आहे. एक तर पहिल्या षटकामध्ये धावा आल्या, त्या धावा येणार नाही याची काळजी घेतात. वाईट चेंडू जरूर त्याने हाताळलेत, पण प्रत्येक वाईट चेंडू नंतर एक चांगला चेंडू हाताळलाय. वाईट विकेट आणि हाही चेंडू बघा डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी, अनुशासित. तुम्ही व्हाईट बॉल विसरता, तदनंतर पुन्हा चांगल्या लाईनवरती येतं, हे महत्त्वाचं असतं. आणि निकेशने अगदी तेच केलं की जरूर ठीक आहे व्हाईट बॉल मी 2 हाताळले असतील, परंतु मी मोठ्या धावा नाही खर्च करत. एक बॉल जरूर मी लाईन और लेंथमध्ये बदलाव करीन आणि चांगल्या योग्य ट्रॅकवरती हाताळीन, ज्या अनुषंगाने निकेश आले. चौथा बॉल त्यांच्या षटकातला. यावेळेला गतीमध्ये परिवर्तन. यष्टीरक्षकाने मी म्हणेन की संधी घ्यायला हवी होती. जर तुम्ही जंप मारली असती, कॅच कॅरी केलाच आहे, जर आणि तरीच्या गोष्टी मॅटर करत नाही तुकाराम सर मैदानाच्या आत. नाही, एफर्ट लावायचा होता. एफर्ट चांगलं तुम्ही निरीक्षण केलं. विकी पाटील होते. एफर्ट त्यात एक बुलेटची चावी हरवलेली आहे. एक ब्ल्यू कलरचं किचन आहे. जर कोणा प्रेक्षकांना, खेळाडूंना सापडली तर प्लीज आपण कॉमेडी बॉक्समध्ये येऊन आपण जमा करायचे. चेंडू हाताला गेला, ऑफ स्टंपच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चांगली गोलंदाजी निश्चितची आपण बघतोय. पूर्णपणे या षटकाचा जर आपण खेळ पाहिला ना तर संधी फार कमी दिले आहेत. हाही चेंडू बघा, बॅक ऑफ द हँड चेंडू हाताळला होता. टॉस्टअप डिलिव्हरी सरळ उजव्या यष्टीच्या बाहेर पायावरती आदळला. संधी देत नाही आहेत मोठे फटके खेळण्याची. निश्चित स्वरूपात जो तुम्ही उल्लेख केला ना, संधी देत नाही, कसून मारा, जी गोलंदाजी खूप महत्वाची आहे. दुसऱ्या षटकात पॉवर प्ले मध्ये शेवटचा बॉल. यावेळेला या षटकात पुन्हा एकदा संधी क्रिएट झाल्या. निकेश सांगतात की आता तुम्ही ट्राय मागे नाही केली ना, आता मी येतो. त्यांनी टिपलाय कॅच, संपलाय खेळ फलंदाजाचा, गॉन. गणपती बाप्पाच्या आशीर्वादानं त्यांच्या संघाचा वाजतंय गाणं. चामुंडेश्वरी मातेच्या आशीर्वादानं त्यांच्या संघाचा वाजतंय गाणं. वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग जोरानं. बाप्पा मोरया 11
फणसपाडा संघ आहे बोलायच छान बाप्पा मोर्या इलेवन फणसपाडा संघ आहे बोलायच छान फणसपाडा संघ आहे बोलायच छान बाप्पा मोर्या इलेवन फणसपाडा संघ आहे बोलायच छान. थँक्यू आई फटका. जसा तुम्ही उल्लेख केला होता अगेन्स्ट द टर्न खेळला गेला होता टॉप एज लागला आणि जसा तुम्ही उल्लेख केला ए भाई गेंदबाजने काय चलो हमी चलते है मीच जातो आता हा झेल टिपतो 2 वेळा संधी दिली बाबा फिल्डरला त्याने नाही संधी साधली आता माझा वेळ आहे आणि तेच आपण पाहिलंय 2 षटकांचा खेळ संपलाय धावा आहेत धापलकावरती 3 गडी बाद 16 अडकळीत डळमळीत सुरुवात आहे पण इथून बाहेर यायचं आहे बाहेर यायचं आहे आणि बाहेर येणारा फटका डीजे मास्टर बरोबर आवाज आलाय आणि साऊंड वरती जाऊन हा फटका आदळलाय षटकार. कैलास पाटील मालक हाय बाप्पा मोर्या इलेवन संघाचा बाप्पा मोर्या इलेवन संघाचा बाप्पा मोर्या इलेवन. थँक्यू सो मच. खूप चांगलं कनेक्शन. तुम्ही म्हणाले की डळमळीत सुरुवात चांगली सुरुवात इथून देखील करू शकतो आणि त्यावेळेला केली त्यांनी. या वेळेला बदलालीत फुटवर्क मॅटर करतं सर. इथे तुम्ही मागचा स्ट्रोक खूप चांगला खेळला तुम्ही त्या बॉलच्या रेंजमध्ये आले त्या फटक्याला योग्य योगदान दिलं. आता जर तपासून पाहिलं ना तर तुमच्या पायाची मुवमेंट नाही झाली. चांगलं नोटीस तुम्ही केलं जागेवरनं फटका खेळण्याचा फुटवर्क महत्वाचं आहे. मागे आपण निकेचं बॉन्ड लाईनवर फुटवर्क पाहिलं होतं बॅट्समनचं फुटवर्क नाहीये पुढचा पाय जो लवकर जातोय थोडासा स्क्वेअर ऑन जातोय ना त्याच्यामुळे चेंडूपासून तुम्ही लांब जातात. अगर तकनीक नाही होगी तो तकलीफ होगी आणि तेच मागच्या 2 चेंडूवरती आपण पाहिलंय टेक्निक थोडीशी चुकले खास करून सौरभच्या अगेन्स्ट या षटकामध्ये. अगदी बरोबर. धावसंख्या 22 वरती जो तुम्ही उल्लेख करताय बॉल लेग साईडला निघतात आणि फटका तुम्ही जर ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न कराल तर बॉल पासून दूरच राहाल आणि सध्या तेच बघायला मिळालं. पुढचा बॉल या षटकातला चौथा बॉल बॅटची कड यष्टीरक्षकाची साथ टिपलाय कॅच संपलाय खेळ फलंदाजाचा गॉन. कैलास पाटील मालक हाय बाप्पा मोर्या इलेवन संघाचा बाप्पा मोर्या इलेवन संघाचा बाप्पा मोर्या इलेवन संघाचा बाबल्या राऊत मालक हाय दिलदार भारी जीवाचा दिलदार भारी जीवाचा गाण्याला लागल्याने बाप्पासाई संघाचे संघमालक देखील आहे स्टेजवरती आपण बघतोय कैलास पाटील आणि ते आनंद देखील घेतात. आणि विकीनं काय केलं माहिती आहे पहिलं तो बाबा उछालो पीर पकडो आणि हे सेलिब्रेशन चेहऱ्यावरती आपण पाहिलं होतं बिहाइंड द विकेट यष्टीरक्षक होते विकी आणि स्वतः संघमालक देखील आहे त्याच्यामुळे पहिला तो थोडासा गेंद को उछालो और पीर पकडो आणि असा झेल टिपला गेला होता. याच्यापेक्षा जास्त आनंद नाही. क्रिकेटनं फार आनंद दिलाय जसा प्रेक्षकांना आनंद मिळतो खेळाडूंना मिळतो आपल्यासारखे समालोचक असतात तेही ज्यावेळेला अशा गोष्टीचं वर्णन करतात त्यांना देखील आनंद मिळत असतो. सन्माननीय जगन्नाथजी पाटील हे देखील उपस्थित झाले त्या मैदानावरती त्यांनाही विनंती आपण आदरपूर्वक व्यासपीठावरती येऊन आसनाचं व्हायचंय. त्याकरता सन्माननीय देवरामजी पाटील हे देखील उपस्थित झाले त्यांनाही विनंती आपण आदरपूर्वक व्यासपीठावरती येऊन आसनाचं व्हा. 2.5 षटकांचा खेळ 22. पुढचा बॉल याही वेळेला प्रत्येक बॉलची हाताळण तपासून पाहिली ना पंचांकडे आपसुकतेने पाहतात की आम्हाला व्हाईट बॉल हवाय. पंचांकडे चॅलेंज केलं की तिसऱ्या पंचांची मदत बॅटिंग टीमची पंच नितेश कदम सर जोडले जातील. डळमळीत सुरुवात जी होती त्यानंतर एक षटकार आला परंतु पुन्हा एकदा गोलंदाजांनी कसून मारा केला सर आणि त्या अनुषंगाने थोडेसे शांतच राहिले आता स्कोर कार्ड. बघा सौरभला पहिल्यांदा क्रीजच्या कोण्यातनं हाताळतात एक कोणा होता बघा रिलीज ऑफ द डिलिव्हरी कोण्यातनं चेंडू हाताळला पडला बाहेरच्या दिशेनं निघून गेलाय आणि ही ताकद आहे म्हणजे सौरभची अशी गोलंदाजी नेहमीच आपण ताकद राहिली आहेत. तिसरे पंच पाहण्याचा प्रयत्न करतील आणि पंचांनी सांगितलं इट्स ओके इट्स फेअर डिलिव्हरीचा उल्लेख होतोय. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांचा खेळ संपताना आपण धावा 4 गडी बाद 22 काही शुभसन्मान आपण व्यासपीठावरती करतोय. सन्माननीय प्रकाशजी वैती ज्यांच्या माध्यमातून आपल्याला 1100 रुपये प्राप्त झाले त्यांचा आपण शुभ सन्मान देखील व्यासपीठावरती करताय. या स्पर्धेसाठी महत्त्वाचं योगदान त्यांचं देखील राहिलेले आहेत आणि त्यांचा सन्मान व्यासपीठावरती केला जाईल. आणि तो सन्मान करण्यासाठी आयोजक समितीमधील एक भाग विश्वास किणी यांच्या शुभ हस्ते आपण बघतोय सन्माननीय प्रकाशजी किणी यांच्या माध्यमातून आपल्याला 1100 रुपयाचं आर्थिक योगदान प्रकाशजी वैती माफ करा प्रकाशजी वैती ज्यांच्या माध्यमातून प्राप्त झाले आहेत त्यांचा शुभ सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. तर हे सर्व व्यक्तिमत्व आहेत ज्यांनी महत्त्वाचा रोल महत्त्वाचा हातभार या स्पर्धेसाठी दिलेला आहे.
त्यांचा शुभ सन्मान केला जातोय मैदानावरती. मॅच देखील ऑन गोईंग सुरू आहे, तिथे आपलं लक्ष असणार आहे. दोन्ही टीमसाठी महत्वाचा मॅच आहे. बाप्पा साईसाठी देखील तितकाच आहे. आणि वीर योद्धा योद्धा त्यांच्या नावामध्ये आहेत. आता त्यांना ती लढाई लढायची आहे. जैसे कहते हैं ना क्रिकेट का अगर मैदान एक रणभूमी है तो खेलने वाला हर एक योद्धा आहे. आणि आता योद्धा आहेत, वीर योद्धा या मैदानावरती आहे. आणि ते मोनीश जे योद्धा आहेत ना ते आता लढतात मैदानाच्या आतमध्ये संघासाठी. वीर योद्धा तलावपाडासाठी आता मोनीशचा खेळ खूप महत्वाचा राहील. इथून येणाऱ्या काळात 11 बॉल आहेत. 11 बॉलमध्ये किमान तुम्ही जर पोहोचले ना 50-55च्या घरामध्ये तर मजा येईल. दुसऱ्या डावाला देखील गोलंदाज तयार होतात पुन्हा एकदा. याही वेळेला थोडेसे शफल झाले आणि तदनंतर बॉलच्या रेंजमध्ये आले, परंतु तदनंतर आपण पाहत आहेत इनफिल्डच्या वरनं नाही क्लिअर करता आलं. उंची भरपूर, लांबी कमी, फलंदाज बाद, गॉन. फटका खेळायचा होता कव्हरच्या डोक्यावर, नाही चेंडूला खेळायचं होतं. आणि तिथे मात्र मागे जसं तुम्ही उल्लेख केला होता भरपूर उंची गेली होती, भरपूर वर गेला होता. कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक होते आणि त्यांनी टिपलाय सुंदर असा झेल. आणि मागच्या 2-3 दिवसापासून असं आपण पाहिलं, ज्यावेळेला विकेट पडतात, गडी बाद होतात, त्यावेळेला मोठी धावसंख्या नाही उभारतात. आई फटका बघा ऑफ स्टंपच्या बराच बाहेर होता. पहिलं तर त्या सर्कलला बीट करायचं होतं, पण बॅटच्या त्या थोडासा टोला लागला, टोकाकडे हा चेंडू लागला होता आणि कव्हरला एक चांगला झेल टिपला गेलाय. विकेट क्रमांक अजूनही आपण जर मॅचमध्ये जर पाहिलं तर जी जबाबदारी असते 1 2 3 4 5 ती मात्र जबाबदारी कदाचित निभावताना थोडंसं कमी पडलाय वीर योद्धा तलावपाडा. निश्चित स्वरूपात धावसंख्या 28 वरती अर्धा संघ गारत. वैतरणा प्रीमियर लीग कौतुक करावं तेवढं कमी आहे. एका ग्रामीण विभागातून अशी मोठी स्पर्धा येईल ना भूतो ना भविष्यती. संपूर्ण पालघर जिल्ह्याचं लक्ष आहे आता वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग वरती. ज्या पद्धतीचं टॉप लेवलचं मॅनेजमेंट, जिथे तुम्ही 38 सर्कल पाहू शकाल ब्ल्यू एलईडीनं खूप सुंदर पद्धतीनं सजावट. जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. अविनाश दाखल झालेत. 10 बॉलचा खेळ बाकी आहे इथून. पहिला बॉल इथे जर आपण पाहिलं यष्टीरक्षक देखील बीट होत आहेत आणि नशिबानं दिली साथ. धावांची कंजूशी त्यावेळेला मिळाला वाईट +4. धावसंख्या 5 न फ्लाय जाऊन पोहोचेल 33 वरती 4. आणि ज्यावेळेला आपण धावा तेवढ्या येत नव्हत्या त्यावेळेला अशा पद्धतीनं धावा येणं प्रतिस्पर्धेची ताकद वाढवणारी आहे. तुम्ही ही अप्रत्यक्षरित्या त्यांना मदत करतायत अशा वेळेला ज्यावेळेला बॅटनं धावा येत नाहीत. धावा दापलकावरती 33 जसा उल्लेख केलाय, अजून 23 पाहिजे, 33 पाहिजे. नंतर स्विचिटचा प्रयत्न केला गेला होता. व्हाईट बॉल हे असे क्षण आहेत. या क्षणाला तुम्हाला पकडून ठेवायचं होतं. जो दबाव प्रेशर तुम्ही निर्माण केला होता ना त्या दबावाला वाढवायचं होतं. अशा खेळानं तो दबाव निभून जाणार, रिलीज होणार आणि तो रिलीज होत असताना आता आपण पाहतोय निश्चित स्वरूपात गोलंदाज तयार. याही वेळेला चेंडू बऱ्याच काळ हवेत. जरूर बॉल गॅपमध्ये खेळले होते, परंतु तिथे क्षेत्ररक्षक पोहोचले शेवटच्या क्षणाला. अगदी शेवटच्या क्षणाला ज्या वेळेला हातामध्ये चेंडू येईल त्यावेळेला बॉलनं हातामधून घेतली उडी आणि धरती मातेमध्ये घेतला प्रवेश. जोरात धावले जर आपण पाहिलं ना रिप्लेमध्ये कदाचित लक्षात येईल. त्याच्यामुळे जी हातांची ओझळ पुढे खेचायची होती ती तो हातातनं चेंडू बाहेर निघाला. ते कारण होतं हा झेल टिपण्याचा ज्या वेळेला प्रयत्न केला फ्लॅट बॅटर फटका खेळला होता आणि हा झेल सुटलाय, जीवनदान लाभले. पुन्हा त्याच पद्धतीनं एक वेळा बरोबर खेळले, दुसऱ्या वेळेला मात्र वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला होता. मग तुमचे तरीके बदला पण इरादे सही होणे चाहिए. इथे दोन्ही नाही आहेत, तरीके भी बदले, इरादे बदले. संघाची धावसंख्या 36. 36 वरती 5 धक्के. गोलंदाज तयार. अनिकेत पुढचा बॉल. याही वेळेला खऱ्या अर्थानं तुम्ही आता फायरिंग करायला सुरुवात केली, मग ती अंधाधुंद का होईना. आता यावेळेला हा फटका इथे लाजमी नव्हता. तुम्ही मेरिटवरती येणं गरजेचं. बॉलचा टप्पा पडण्याच्या आधी तुमची बॅट बंद झाली आणि तदनंतर इथे डॉट बॉलचं प्रमाण वाढतं. ज्या वेळेला डॉट बॉलचं प्रमाण वाढतं प्रेशरमध्ये येतं आणि प्रेशरच्या वेळेत मग विकेटची दाट शक्यता पुन्हा निर्माण होते आणि तुम्ही आपसूक निर्माण करता. म्हणजे तो दबाव प्रतिस्पर्ध्यावरती द्यायचा तो तुम्ही तुमच्या अंगावरती ओढावून घेतलाय. अशा पद्धतीने त्याचं विश्लेषण तुम्ही केलंय. पुन्हा एकदा हा फटका खेळलाय फ्लॅट. बऱ्याच वेळा असं आपण लॉंग टेनिसमध्ये पाहतो फॉरहँड. हा फोरहँडचा वापर करणारा चेंडू वाईडिश लॉंग आला काव कॉर्नरच्या डोक्यावर सिक्सर षटकार. थँक्यू. अविनाशच्या बॅटमधून आपण फटका पडला. काही शुभ सन्मान आपण व्यासपीठावरती करणार आहोत. व्यासपीठात उपस्थित सन्माननीय विनोदजी पाटील जे आता उपस्थित आहेत त्यांचा शुभ सन्मान हा व्यासपीठावरती केला जाणार आहे.
विनोदजी पाटील जे उपस्थित आहेत त्यांचा सन्मान मॅचवरती देखील नजर आहेत. आपण पाहुण्यांचा सन्मान करणं तेही कर्तव्य आहेत. अतिथी देवो जसं म्हटलं जातं की स्वागत करणं ही आपली परंपरा राहिलेली आहे आणि त्या परंपरेनुसार आपण बघतोय विनोद पाटील यांचा शुभ सन्मान इथे व्यासपीठावरती केला जातोय. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. योगेश गोलंदाजीसाठी सज्ज होतात. हेलिकॉप्टर स्ट्रोक उडावलाय पक्का फिल्डिंग. काय जबरदस्त फिल्डिंग केले. हा फटका निघाला होता षटकाराच्या दिशेनं, त्याला रोखलंय. भाईसाहेब आपने गेंद नाही रोकी आहे. खेळाडू तुम्ही फक्त चेंडू नाही थांबवलाय, तुम्ही आपल्या गोलंदाजाचा खाली जाणारा मोराल थांबवलाय. षटकार आले असता तर परिस्थिती बदलली असती. चांगलं फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण. अगदी बरोबर. ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला ना की गोलंदाजाचा मोराल तुम्ही वाढवला, खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल खूप सुंदर जबरदस्त पद्धतीनं क्षेत्ररक्षण. पुढचा बॉल या वेळेला बघा, हे फटके जे आहेत ना तुमच्या समोरून बॉलला फिरवलं. पंचांकडे आपसुकतेने मागतात की वाईट द्या, पंच सांगतात की ना मुन्ना ना. नाही पण आता अविनाशला काय करावं लागणार आहे बघा, माहिती का? धावा 43 आहेत. आता जितक्या धावा करेल ना तो त्याच्यासाठी करेल, कारण त्याला नंतर वाचवायचे आहेत. त्याच धावा त्याला डिफेंड करायचे आहेत. तो आता स्ट्रायकरला आहे. हे खुद केले रन बनाने. ब्लाइंड स्ट्रोक केला, चेंडूवरती नाही पाहिला, ब्लाइंड स्ट्रोक केला होता. इथे गडी बाद झालाय, धावाच्या स्वरूपात गडी बाद झालाय. अजून आपण काही शुभ सन्मान व्यासपीठावरती घेतोय. व्यासपीठामध्ये उपस्थित सन्माननीय जयवंतजी म्हात्रे जे आता उपस्थित आहेत त्यांचाही सन्मान इथे केला जाणार आहे. सन्माननीय जयवंत म्हात्रेजी जे आता उपस्थित आहेत त्यांचा सन्मान व्यासपीठावरती केला जाईल. कारण दोन्ही गोष्टी आपल्याला सांगायची आहेत, मॅचही ऑनगोईंग करायची आहेत, कारण पाहुण्यांनी वेळ दिलाय तोही महत्त्वाचा आहे. आणि हा सन्माननीय जयवंतजी म्हात्रे यांचा सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग अर्थात आय लव्ह वैतरणा जे आपण बघतोय सिम्बॉल आहे, हा सन्मान केला जातोय. आणि सन्मान होत असताना फटका देखील आलाय. स्क्वेअर लेग रिजनमध्ये हा चौकार 4 धावांसह फटका खेळाय आणि 4 धावाने धावफलक थोडंसं पुढे जाईल. फटक्याचं सिलेक्शन चांगलं होतं. ज्या वेळेला पायावरची लाईन आली ना त्यावरती त्यांनी बॅकवर्ड स्कोअर लेगला बॉल पाठवलं. टायमिंग चांगलं राहिलं. स्ट्राईक मी का घेतली, मागच्या बॉलवरती स्ट्राईक घेण्याचं कारण हे आहे की धावसंख्या जिथे थांबलंय ना 43-45च्या मध्ये, तिला मला 50-55च्या वरती घेऊन जायचं आहे. ज्या अनुषंगाने स्ट्रायकिंग एंडला आलेत. पुढचा बॉल याही वेळेला बिटवीन द गॅप सलगचा दुसरा, बंदुकीतून गोळी निघते त्या पद्धतीने वेगानं ठोकलेला 4 चौकार. वेगानं जसं तुम्ही उल्लेख केला होता, बंदुकीच्या वेगानं जावा असा हा फटका खेळा. यानंतरचा होणारा मॅच टॉस प्रताप ट्रान्सपोर्ट 9282 खार्डी आणि DX वॉरियर तलावपाडा यानंतर होणारा मॅच. हा फटका खेळायचा होता, मिस केला. स्विंग अँड मिस. धावफलकावरती नजर टाकूया. फटकाचा खेळ पूर्ण झाला आणि या फटकाचा फोल्ड करण्यात आला. धावफलकावरती जाऊन पोहोचले ते आता 51 धावा झाल्यात. 52 धावांचा पाठलाग करायचा आहे. एक शुभ सन्मान आपण अजून व्यासपीठावरती घेतोय. सन्माननीय देवरामजी पाटील जे आता उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी सागर सापणे जे आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण बघतो हा सन्मान व्यासपीठावरती केला जाणार आहे. हा सन्मान आपण बघतोय सन्माननीय देवरामजी पाटील यांचा शुभ सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. 51 धावा झाल्यात. 52 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि त्यानंतर टॉस देखील महत्वाचं आहे. टॉसच्या ठिकाणी असतील उत्कर्ष पाटील, टॉस ठिकाणी जॉईंट होतील प्रताप ट्रान्सपोर्ट 9282 खार्डी आणि त्यांच्या समोर आहे DX वॉरियर तलावपाडा. हा सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. सन्माननीय देवरामजी पाटील आहेत. मायची उपदार अशी शाल, या स्पर्धेची गोड आठवण वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग आय लव्ह वैतरणा आणि देऊन त्यांना सन्मानित करण्यात येते. आपण जाऊया टॉसच्या दिशेनं जिथे उत्कर्ष पाटील जॉईंट होतील. प्रकाश वैती सरांना विनंती करतो की आपण प्लीज या. तुमच्या शुभ हस्ते त्या मॅचचा टॉस होईल आणि अत्यंत महत्त्वाचा मॅच जिथे प्रताप ट्रान्सपोर्ट 9282 खार्डी विपक्षात संघ खेळ DX वॉरियर तलावपाडा. प्रकाश वैती सरांना विनंती करीन की तुमच्या शुभ हस्ते त्या मॅचचा टॉस होईल. दोन्ही कर्णधार अगदी कमी वेळामध्ये या. इनिंग्स ब्रेकमध्ये टॉस कंपल्सरी आहे. वैतरणा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पुरस्कृत डे नाईट भव्य क्रिकेटची स्पर्धा आणि ही स्पर्धा सलग 3ऱ्या रजनीमध्ये एक सुंदर पद्धतीनं तुम्हाला सगळ्यांच्या भेटीला
ज्या स्पर्धेला तोड नाही, संपूर्ण या वैतरणा विरार विभागात आणि मी म्हणेन संपूर्ण पालघर जिल्ह्यात या स्पर्धेची दखल घेतली जाईल, ज्या पद्धतीने मॅनेजमेंट केलंय. प्लीज सर या, तुमच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो आहात. एका बाजूला प्रतिस्पर्धी संघ DX वॉरियर तलावपाडा. जर तुम्ही असाल तर तुमचा कर्णधार आमच्यापर्यंत त्वरित पाठवा. एका बाजूला संघ बघायला मिळतोय प्रताप ट्रान्सपोर्ट 9282 खार्डी. खूप जबरदस्त खेळ मागच्या मॅचमध्ये अमोल यांनी एक ऑलराऊंडर खेळाडू, संघाचे कर्णधार म्हणून खांद्यावरती तुमची एक वेगळी भूमिका आणि त्यांनी जबरदस्त खेळ दाखवला. महत्त्वाच्या मॅचचा टॉस होतो आहे आणि जिथे वैती सर आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते त्या मॅचचा टॉस होईल. DX वॉरियर तलावपाडा विपक्षात संघ खेळेल प्रताप ट्रान्सपोर्ट 9282 खार्डी आणि टॉस इथे कॉइन स्पिन होईल. एका बाजूला आय लव्ह वैतरणा हेड आणि एका बाजूला टेल. अमोल सांगतात की तुला संधी आहे, संधी घ्या. चला इथे आता पुकार होईल. स्पिन स्पिन टेल्स इज कॉल अँड इट इज टेल. थँक्यू सो मच. सरांना विनंती करीन की तुम्ही मुख्य व्यासपीठावरती विराजमान होण्याची कृपा करावी आणि शुभेच्छा देतात. टॉस इथे मात्र जिंकलेले आहेत. आपण पाहू शकाल DX वॉरियर तलावपाडा. टॉस महत्त्वाचा होता. प्रतिस्पर्धी संघ खूप चांगल्या टचमध्ये मागच्या मॅचमध्ये त्यांनी त्यांची दमखम दाखवली. टॉस जिंकलात, तुमचा निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करत असताना पहिल्या दिवसात धावा भरपूर झाल्या, कालच्या दिवसात धावा थांबल्या. आज मी म्हणेन व्यवस्थित चाललंय. जिथे 60-65 होत्या चेजी होतात. क्षेत्ररक्षण करत असताना अमोल सारख्या वादळाला कसं शांत कराल? किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न राहील? अमोल आहे जेवण ते चांगले खेळाडू त्यांच्याकडे आणि कमीत कमी 60च्या आत रोखवायचा प्रयत्न करू. तुम्हाला मॅचसाठी शुभेच्छा आहेत. अमोल टॉस जिंकला असतात, तुमचा निर्णय काय असता? फलंदाजी. मनासारखी फलंदाजी मिळते. त्यांनी म्हटलं 60-65. तुम्ही बॅटिंग करणार, 30 चेंडूंचा खेळ असेल, कितीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न राहील? 60+ करण्याचा प्रयत्न करू आम्ही. तुम्हाला देखील मॅचसाठी शुभेच्छा. चला लगेचच्या मॅचला सुरुवात होते दुसऱ्या डावाला आणि जिथे क्रिकेट एक्सपर्ट तुकाराम मांगेला सर आणि पाटील सर आपल्या समवेत जोडले जातील. ऐकूया त्यांचा आवाज पुढील 5 षटकांसाठी. थँक्यू सो मच. धन्यवाद उत्कर्ष. मॅचला झाले सुरुवात. पहिला चेंडू ड्राईव्ह केला आहे, जोपर्यंत लॉंग ऑनला फील्ड केलं जाईल. बाप्पा साई फणसपाडा संघ 52 धावांचा पाठलाग करतोय. त्याच्या समोर आहे वीर योद्धा तलावपाडा. आमच्या जोडीनं पुन्हा एकदा नेहमीच वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग आणि एक आवाज हे समीकरण बनलेले आहेत. आदिजी पाटील पुन्हा एकदा जॉईंट होतील. 52 धावांचा पाठलाग करायचा आहे. भूपेन विकी ही जोडी मैदानावरती. पहिल्या चेंडूवरती अविनाश यांच्या सिंगल रन. वेल बिगिन इज हाफ डन. पुन्हा एकदा स्वागत असेल सर्वांना. थँक्यू सो मच तुकाराम मांगेला सर आणि उत्कर्ष यांना आपण ऐकत आलेलो आहोत. या इनिंगमध्ये खूप काही घटित होऊ शकतं, कारण की मागच्या सामन्यामध्ये आपण पहिल्यांदाच एक कॉन्फिडेंटली रनचेस बघितला तुकाराम सर, आणि या मॅचमध्ये सुद्धा ती धावसंख्या होऊ शकते, परंतु त्याकरिता तुमचे जी मानसिकता आहे ती धावेंच्या दिशेने जाणं खूप महत्त्वाची भूमिका आहे. पहिली जोडी भूपेन आणि विकी याला अगदी आपण पाहत आहे. स्वतः संघमालक आहेत विकी पाटील अगदी या मॅचच्या दिशेने. अविनाश याला अगदी आपण पाहत आहे. गोलंदाजी मार्कवर सुसज्जित होईल. स्कोर ऑफ द विकेट. खूप चांगला फटका मेरिटनुसार खेळलंय. फेकून दिलं या चेंडूला. सरळ बाप्पा 11 फणसपाडा त्या पाठीराखांच्या स्वागताकरिता षटकार 6. जबरदस्त हिट, जबरदस्त बॅकफुटला गेलं. ताकद झोकली. आपण विनंती करतोय विराज पाटील जे सभई आहेत फणसपाड्याचे आणि ते देखील दाखल झाले आहेत. विराजी पाटील आपल्याला विनंती, आपण आदरपूर्वक व्यासपीठावरती येऊन असं नसं व्हायचंय. आणि मॅच रंगलाय. पाठीराखे आहेत बाप्पा साईचे. महिला वर्ग देखील भरपूर आहेत आणि त्यांना खुश करणारा हा 6 षटकार ठोकलाय विकी पाटील यांना. सायकलला पुन्हा एकदा सज्ज आहेत. ऑफस्टमच्या बाहेर होता, बॅटची फेस ओपन केली, अगोदर षटकार ठोकलाय. थोडासा सेन्सेबल खेळूया, थोडासा पुश करो, खुश रहोवाला खेळ आहे. 1 षटकार, त्यानंतर आले सिंगल. धावा झाल्या फलकावरती 8. एकमेकांच्या खानाखुणा नक्कीच सावक्यात. एकाच संघामध्ये एक गाव एक फॉर्मॅट मध्ये खेळतात हे खेळाडू. अविनाश त्याच्या अगेन्स्ट अगदी खूप चांगला, आणि जो फटका होता ना, हलकासा चेंडू वळण घेतला, टप्पा पडल्यानंतर आउटसाइड ऑफ होता आणि खाली ठेवण्याचा प्रयत्न केला नाही. चांगलं टायमिंग होतं, कनेक्शन योग्य होतं. एक चांगला फटका थ्रू दी कव्हर्स खेळला आणि 6 धावा अर्जित झाल्यानंतर एक सिंगल घेतली. याला म्हणतात मानसिकता. या धावींच्या दिशेने 8 रन्स फॉर नन. पुढचा चेंडू होता परंतु कन्वर्ट करू शकले नाही. यात बॉडी लाईनला काचा चेंडू अगदी लागला गेलाय. एक सिंगल धाव लेग बाईचा इशाराने मात्र स्कोर कार्डवर अतिरिक्तच्या स्वरूपाने जॉईंट होईल. 9 अंकांवर हे धावफलक. आणि जसा फुलटॉस मिस केला ना, तर प्रेक्षकांमधला जोरात आवाज आला असा, काही संधी मिस केली का तुम्ही? ही संधी होती मोठा फटका खेळण्याची, पण अविनाश ज्याच्याकडे क्षमता आहे, गुणवत्ता आहे, त्या गुणवत्तेला, त्या क्षमतेला आता विकेट पाहिजे, विकेट पाहिजे. अशा मॅच मध्ये विकेट पाहिजे.
बॅट्सविंग केली होती, टर्न झाला, पडला, थोडासा टर्न झाला. हा मॅच पण तसा टर्न होणार, सामनाही तसा टर्न होणार. 52 धावांचा पाठलाग करण्यासाठी टीम बाप्पासाई रेडी आहे. आणि पहिल्या षटकाचा खेळ संपताना धावा झाल्या धापलकावरती 9. वीर योद्धा तलावपाडा संघ इथे करतोय. सन्मान आपण व्यासपीठावरती करतोय. व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर सन्माननीय कैलाजी पाटील जे आता उपस्थित झाले, त्यांचा सन्मान हा व्यासपीठावरती केला जाणार आहे. या पाहुण्याची मांदियाळी आपण जर बघितलं तर पूर्णपणे आज व्यासपीठाला लाभलेले आहेत. आणि सन्माननीय कैलाजी पाटील जे आता उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी आपण बघतोय. आयोजक समितीमधला महत्त्वाचा भाग आपण सत्यवान सापणे यांना पाहिला आणि त्यांच्या शुभ हस्ते एमआयची उदार अशी शाल, त्यानंतर स्पर्धेची गोड आठवण हे सन्मान चिन्ह देऊन सन्माननीय कैलाजी पाटील आणि महत्त्वाचा रोल त्यांचाही राहिला आहे. त्यांचं देखील सहकार्य नेहमीच राहिलेले या स्पर्धेसाठी आपल्या विभागातील, आपल्या गावातील, आपल्या परिसरातील खेळाडूंना चांगलं व्यासपीठ या स्पर्धेच्या निमित्तानं झाले आणि शुभ सन्मान होतोय. पहिले षटक संपले, धावा धापलकावरती 9. आणि स्वतः संघ मालक सुद्धा आहेत कैलाजी पाटील, एक क्रिकेटचे दर्दी. त्यांचा संघ बाप्पासाई 11 फणसपाडा अगदी मैदानाच्या दिशेने खेळी करत असताना लक्ष केंद्रित आहे. 52 धाब्यांचा पाठलाग करायचा आहे. 9 धाबा या स्कोर कार्डवर आहेत. या स्पेलमध्ये चंद्रकांत कोलबर लेन हाताळले, पुलर लेनची डिलिव्हरी होती, ऑन साईडला खेळण्याचा मानस, बॅटची हलकीशी स्निक लागली, पॉइंट रिजन मध्ये फील्ड होते, एक सिंगल धावेल. सिंगलच्या मदतीने दुहेरी आकडा अगदी गाठला जातोय बाप्पासाई फणसपाडा या संघाचा. 10 अंकांवर आतापर्यंत एक सुरळीत आणि कन्व्हिन्सिंग स्टार्ट असावत. म्हणजे जसं तुम्ही म्हणलं ना सुरळीत, आता काय बरोबर वेळ गाडीवरती आला. पण चंद्रकांत गोलंदाजीसाठी आहेत, अनुभव त्यांच्याकडे, एक्सपिरियन्स त्यांच्याकडे आहे. पण एक्सपिरियन्सचा इथे वापर करायचा आहे. अनुभव आहे बिलकुल आपके पास, लेकिन अनुभव आपको दिखाना है. धावा धापलकावरती येत्या एक 1.1 षटकांचा खेळ. एका बाजूला विकी, दुसऱ्या बाजूला भूपेन. स्ट्राईक केलेला जर आपण पाहिलं विकी आहेत, एक षटकार त्याच्या बॅट बंद पाहिलाय. आकोटा पहले चेंडू एक षटकार पाहिलाय, आता दुसरा पहा. एक देखा था, दूसरा आया है. चेंडू केला मिड विकेटच्या डोक्यावर, 6 बीजीपीएल षटकार. काय फटका होता, जबरदस्त. बागफुटला सुसज्जित होते, हलकीशी लेंथ मागे होते आणि जबरदस्त पद्धतीने पिक केलं या स्ट्रोकला. विकी पाटीलच्या बॅटमधनं हा एक कणकर प्रहार होता, ऑन साईडला खेळलं आणि जबरदस्त पद्धतीने चेंडू क्लिअर झाला, मिड विकेट सीमारेषा पार. आणि 6च्या मदतीने धावफलक बोर्डवर आहे. 16 रन्स ऑन अ कार्ड. जुरकस मारण्याचा, खेचून मारण्याचा यावेळेस परत झाला, परंतु वेग थोडासा खेचून घेतला होता चंद्रकांतने. अगदी गतीमध्ये परिवर्तन बघा. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं असेल व्हेरिएशन, हे कारगर सिद्ध झालं. आजच्या दिवसामध्ये ते थोडंसं व्हेरिएशन पाहायला मिळत नाही. वेगेवर जास्तीत जास्त स्वार होण्याचा प्रयत्न करतायत, परंतु जेव्हा जेव्हा व्हेरिएशन आले ना तेव्हा फलंदाजांना अडचणींचा सामोरा हा करावा लागलाय. बघा बदल करायचा तुम्हाला. तुमच्यामधले थोडंसं विविधता आहे ना, ते देखील दाखवायचे आहे आणि ते दाखवण्याचा प्रयत्न चंद्रकांत देखील करतात. भूपेन ऑन स्ट्राईक, अरे रूट ना केलं स्ट्राईक. वा रे वा, काय फटका खेळाय, लॉंग ऑन सीमारेषा पार. 6 षटकार. काय फटका आहे, अप्रतिम. अगदी सुसज्जित होते, रेडी होते. म्हणतात ना की ठाऊक आहे की या फटक्यांकरिता मी रेडी होता, सुसज्ज होता आणि तोच फटका अगदी स्लॉट मध्ये हा चेंडू आउटसाइड ऑफ होता आणि त्याला खेचून मारला. आणि काय फटका, अप्रतिम. जेवढं डिस्टन्स तेवढं उंची. आणि DX पंकज पाटील याने एक सुंदर झेल टिपला त्या दिशेने आणि त्यांच्या स्वागताकरिता हा फटका 23 या अंकांवर. आणि पाठीराख्यांची भूमिका सुद्धा आपण पाहताना आज महिला वर्ग प्रचंड गर्दीने आहे. ही आहे ताकद बाप्पासाई फणसपाडा या संघाची. आणि या गर्दी केल्या त्याच्यामुळे काय झालंय, थोडासा आवाज तिथूनही आलाय. आवाज आवाज. चेंडू अजून एक सीमारेषा पार. षटकार. लाईन लेन परिपूर्ण आता अगदी आपण पाहताय बिघडलेली आहे. थोडासा डाऊन द लेग होता आणि पाड लाईन जलबेचं पाड लाईन हे सातत्याने आपण म्हणतोय आणि त्याला पनिशमेंट स्वरूपी योग्य ते वळण मिळालंय. 29 या अंकांवर ही कडक सुरुवात आहे. भूपेनने मैदानाच्या दिशेने अगदी आपण पाहताय हर्ष उल्हासित करणारे फटके खेळलेत. फक्त आणि फक्त षटकारांची बोलीभाषा मैदानाच्या दिशेने. अर्धा पल्ला जवळपास अर्धा पल्ला काटला. 29 धावा धापलकावरती आहेत. 52 धावांचा पाठलाग करायचा आहे. पण अशा वेळेला ना बरेच सामने आपण टर्न ओढताना पाहिले. मैदानाच्या आतमध्ये चेंडू द्या, नवीन चेंडू द्या. या स्पर्धेच्या निमित्ताने आपण जर पाहिलं तर सोहम एंटरप्राइजेसच्या माध्यमातून अजित रोकडे असतील, उत्कर्ष पाटील असतील, रमेश राठोड असतील, राकेश मेहर असतील यांच्याकडनं 10,000 रुपयाचं आर्थिक योगदान आणि त्याच पद्धतीनं अजिंक्य करत यांच्याकडनं देखील 10,000 रुपयाचं आर्थिक योगदान आलेलं आहे. त्यांचं वैतरणा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मनपूर्वक आभार मानते. मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा जाऊया. खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या यावेळेला मधोमध आला नाही आहे. डीपवरती जातोय, मिड विकेट डिझर मध्ये फील्ड केलंय. या चेंडूला एक धावे, चेंडूवरती पूर्ण 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांचा खेळ संपताना धावा आहेत धापलकावरती 30
30-30. 18 चेंडू 22 धावांची आवश्यकता आहे. एक बुलेटची चावी हरवलेली आहे. ज्यांना कोणाला सापडेल त्यांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन ती जमा करायची आहेत. मागचं षटक आले 20 धावांचं षटक आले. 3 षटकार मागच्या षटकामध्ये आले. पण आदेश पहिल्या दिवसापासून आपण पाहिले ना ते तिसरं षटक सामन्याला कलाटणी देणारं बदलणारं ते षटक जर इथे आलं तर कमबॅक होईल. वीर योद्धा तलावपाडा. आणि ते साहजिक आहे, उलटफेर होणार नाही तर वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग कसली. आणि तेच अगदी पाहायला मिळतं या मॅच मध्ये. जर परतायचं असेल तर इथे विकेट फॅक्टर इज मोस्ट इम्पॉर्टंट. या मॅच मध्ये जर कलाटणी यायची असेल तर जास्तीत जास्त डॉट बॉल आणि जास्तीत जास्त विकेट हा एकमेव गुरुमंत्र असणार आहे मैदानाच्या दिशेने. 30 या अंकांवर 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक सुखरूप आणि एक कडक आणि बेधडक सुरुवात करून दिले दोन्ही फलंदाजांनी. आउटसाइड टॉप पुन्हा एकदा खेळण्याचा हा मानस. हलकीशी अगदी जी आपण लेन बघताय ती पुलर लेनची होती आणि थोडंसं आउटसाइड ऑफ खेळण्याचा प्रयत्न झाला. फलंदाजाच्या माध्यमातून फॉलो केलं गोलंदाजाने. हलकेसे फिंगर रोल केले गेले होते. पाईड लाईनला हलकासा चेंडू लागला गेला. डॉट बॉलची संगता. डॉट बॉल आणि अविनाशकडे ती क्षमता आहे. अभी बिल्कुल हावी होके गेंदबाजी करनी होगी. अभी है हावी होके गेंदबाजी करनी होगी. अभी तिथे आहे पण त्याला हावी बॅट्समन वरती हावी व्हावं लागणार. अरे हे षटक आहे मॅच मध्ये परतायचं. तुम्ही सांगितलं उलटफेर. आता हा उलटफेर फिरून उलटा नाही झाला म्हणजे झालं. त्याच्यामध्ये उलटफेर होतोय का बघूया. 2 चेंडू डॉट बॉल आलेत. चांगली लाईन म्हणून मी म्हटलं की तिसरं षटक काहीतरी करू शकतंय. स्विचिटचा फटका दर्जेदार आहे. याला म्हणतात सीधी उंगली से घी ना निकले तो उंगली करनी पडती है तेडी. काय जबरदस्त प्रहार. अप्रतिम फलंदाजी. 6 धावा. स्विच हिट केलाय, स्विच केलाय, स्वीटी केलाय, नीटही केलाय. या तिन्ही गोष्टी आपण पाहिल्या आहेत. रिप्ले जरी पाहिलं तर लक्षात येईल. पोझिशन मध्ये लवकर आलं आणि त्या चेंडूला पाठवला स्विच हिट करताना. एका बाजूला विकीनं स्टार्ट केलं. आता बुपेने रंगात आलाय त्याच्या जोडीनं. 36 या अंकांवर स्कोर कार्ड. बुपेनची फलंदाजी अतिशय बहारदार. डाऊन द लेग आहे. प्रेशर परिपूर्ण मॅच मध्ये अगदी आपण पाहता अविनाश थोडासा खर्चिक होत असताना ज्या अविनाशने पहिल्या दिवसामध्ये एक व्हॅरिएशन योग्य त्या पद्धतीने दाखवलं होतं त्याचं व्हॅरिएशन अगदी रीड केलंय. रीड करत असताना पनिशमेंट स्वरूपी योग्य ते दिशा योग्य ते फटके आणि कॅल्क्युलेशन रिक्स घेतले भूपेनाने. ठाऊक आहे की इथून आक्रमकता आणि त्याच आक्रमकतेने जाण्याचा हा रवैया अप्रतिम. 37 या अंकांवर पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा हा मानस आहे. परंतु डीप मध्ये आता प्रोटेक्शन घेतलं गेलंय. पॉइंट रिझन मध्ये अगदी आपण पाहत आहे जोपर्यंत चेंडूला उचलून फील्ड केलं जाईल एक सिंगल धाव येते. सिंगलच्या मदतीने 38 या अंकांवर धावफलक. आता आवश्यकता आहे इथून येणारे चेंडू असतील 14 आणि 14 चेंडूंमध्ये 14 धावांची आवश्यकता. 14 चेंडू 14 धावांची आवश्यकता. पण वीर योद्धा तलावपाडाकडे ऑप्शन काय आहेत. त्यांच्याकडे एकमेव ऑप्शन आहे विकेटचा. आता कौन बनेगा करोडपती सांगताय बाबा. एबीसीडी 4 ऑप्शन असतात लेकिन इतने ऑप्शन नहीं है आपके पास. तुमच्या समोर एकच ऑप्शन आहे विकेट विकेट विकेट. तो विकेट आला तर मॅच मध्ये येणार. 14-14चा मॅच होता. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडून समीकरण बिघडेल पण त्या विकेटनं तो दबाव येणार. हा चेंडू निर्धाव आलाय. पहा मागच्या सामन्यामध्ये सुद्धा तेच झालं होतं जिथे 6 चेंडूमध्ये 5 धाब्यांची आवश्यकता होती. तो सामना अगदी शेवटच्या अंतिम चेंडूपर्यंत गेला होता. म्हणजे तिथून कमबॅक होऊ शकते. आणि या मोमेंटम मध्ये आपण ही मॅच फिरताना कित्येक वेळा पाहिलंय. 12 चेंडू गणिक 12 धावा. मागच्या मॅच मध्ये 6 चेंडू गणिक 5 धावा. या सर्व स्थितींमध्ये तुम्हाला चांगली गोलंदाजी इथून करावी लागणार आहे. पटापटका खेळण्याचा मानस होता त्या दिशेने अगदी आपण पाहू शकाल. पांडलांना हलकीशी लेंथ आहे परंतु डाऊन द लेग अगदी इम्पॅक्ट सुद्धा होता. एसट्या सोडून जाणारा जिथे डॉट बॉलची सांगता. आता येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 12 चेंडूंमध्ये 14 धाव्यांची गरज. तुकारांचा मॅच मध्ये अजून सुद्धा कलाटणी येऊ शकते. बघा याच्या अगोदर ज्यावेळेला षटकार चौकार येत होते ना आदेश त्यावेळेला बाप्पा साई फणसपाडा संघाचा पाठीराखा खुश होता. चेहऱ्यावरती स्माईल होती. पण मागचे 2 चेंडू जसे डॉट बॉल गेल्यात ना त्या चेहऱ्याच्या कपाळावरती आठ्या आल्यात थोड्या. कंपॅरिझन पाहिलं तर आफ्टर 3 ओव्हर 5 गडी बाद 22 होता. इथे बिनबाद त्या कपाळावरती थोडेसे आठे आलेत. काही जण स्माईल करतात पण थोडंसं टेन्शन वाढलंय. मैदानावरती चर्चा चालले. हे षटक कोण हाताळणार आणि चर्चा. आणि जो पाणी आला होता ना 2 खेळाडूंसाठी तो पाणी नाही आलाय. त्याच्या जोडला एक मेसेज आलाय. एक डेंटॉनिक आलाय. मेसेज आलाय की भाई हमको जीतना है. आपल्याला जिंकायचं आहे आणि थोडंसं आपण डोकं चालवायचं आहे. 12 बॉल 14. आता कान मंत्र गेलाय तो कान मंत्र कामास येईल का हे सुद्धा पाहणं योग्य असेल. आणखी गोड व्यक्तिमत्व या ठिकाणी मॅचचा आस्वाद घेत आहेत. अगदी विशेष करून कनेर भरणं संदीपजी दळवी त्यांचं सुद्धा स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून.
38 या अंकांवर धावफलक, इथून 14 धावेंची आवश्यकता. मॅच मध्ये जर परतायचं असेल तर काहीतरी चमत्कार हा करून दाखवावा लागेल गोलंदाजी करणाऱ्या संघाला, कारण की वीर योद्धाच तलावपडा नावामध्ये वीर आहे, योद्धाप्रमाणे तुम्हाला लढावं लागेल मैदानाच्या दिशेने. चला इथे जर चमत्कार झाला तर त्याला नमस्कार असेल, चमत्कार झाला तर नमस्कार, चमत्कारला नमस्कार असणार आहे. नमस्कार नाही झालाय, नाही झालाय, डोक्यावरती हात गेल्या, डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला गेला होता. 22चा इशारा होतोय. आता इथून काही जण सांगतात बाबा 2 धावा झाल्या असत्या, आता तिथे बॅट्समन सांगता बघा लाख बची तो लाखो जान बची तो लाखो पाय. एकदा तो वाचलोय आणि त्या डायरेक्ट हिट काम फिट होता. आणि नक्कीच बघा फ्रेम मध्ये पण सुद्धा नव्हते फलंदाज, त्या दिशेने धावत पळत आले होते. एक सिंगल धाव धोक्याची ठरली असते. मोठा फटका मारण्याचा मानस फिरवलं या चेंडूला, काय ही मॅच फिरेल. अजून सुद्धा सिच्युएशन मध्ये कलाटणी येण्याची दाट शक्यता आहे, म्हणून मी म्हटलं की कलाटणी आली नाही तरी वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग कसली. इथे डॉट बॉल, पुन्हा एकदा प्रेशर बॅटिंग करणाऱ्या संघावर. चला बघूया मॅचला कलाटणी येते. कलाटणी ज्याचा उल्लेख तुम्ही केलाय, धावा दाफलकावरती 39, 39. मॅच 13 आहे, मॅच 13 मेरा 13 मेरा मॅच मैदानावरती चाललाय. आखू टप्प्याचा चेंडू तर फ्लॅट बॅटर फटका खेळायचा, जोपर्यंत लॉंग ऑफला फील्ड केलं जाईल. एक धाव या चेंडूवरती पूर्ण विकी आणि भूपीन आहेत, आणि ते आता कपालावरती आठ्या होते ना त्या थोड्या वाढल्यात, टेन्शन वाढले, घाम थोडासा आलाय, हात थोडेसे जे होते ना बोट थोडीशी तोंडामध्ये गेल्यात. हा नखं कुरतडणारा मॅच आहे. धावा दाफलकावरती 40. म्हणून कुठलीही सिच्युएशन तुम्हाला मिळवायची असेल तर तुमची मेहनत आणि स्वतःवरचा विश्वास खूप महत्वाची भूमिका आहे. अक्रॉस द लाईन उचलण्याचा प्रयत्न, मानसिकता खूप महत्वाची आहे. अगदी 1 धाव तर आलंय, परंतु एवढी कॉन्फिडेंटली नव्हती. लेग बाईटचा इशारा आलाय. आता या मॅच मध्ये अजून सुद्धा काहीतरी शिल्लक आहे. ज्या पद्धतीने आपण म्हणतो ना की संजीवनी आल्यानंतर एखाद्याचा जीव जसा वर येतो, त्याच पद्धतीने हा सामना वर येण्याचा प्रयत्न करतोय. वर खाली जीव सुद्धा देखील थोडासा वर खाली चाललाय. 8 चेंडू 11 धावांची आवश्यकता आहे. आपण उल्लेख केला मानसिकतेचा, मनस्थिती बघा. आपके घर में सोफा सेट, डिनर सेट, टीवी सेट, किचन सेट हो, लेकिन आपका अगर माइंड सेट नहीं है ना तो कुछ भी सही नहीं है. माइंड सेट महत्वाचा आहे. 8 चेंडू 11 धावांची आवश्यकता आहे. स्ट्रायकरला विकी आहे, विकी स्ट्रायकरला गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा आदित्य, आधी आलाय, समोर आहे विकी. विकी वा वा वा, काय फटका खेळलाय. मिड विकेट सीमारेषा पार, षटकार. वैतरणा गावात चषक ठेवलाय, जाऊ चला हो बघायला बाबा मोरया 11 What a strike. आणि काय जबरदस्त फटका. प्रेशर काय आहे हे घ्या, प्रेशर रिलीज केलं हे विकी पाटीलने म्हटलंय. फ्रंट फुटवर काय जबरदस्त पिक केलं या स्ट्रोकला. उतुंग भरारे घेणारा हा फटका. जवळ जवळ अगदी म्हणायचं झालं तर ही पार्टनरशिप अगदी निर्णायक ठरते. आता मात्र पुन्हा एकदा सामना हलकासा झुकताना बापासाहेब फणसपाडा या संघाकडे. 7 चेंडू 5 धावेंची आवश्यकता अजूनही असेल. लोवर फुल टॉस होता, कन्वर्ट करू शकले नाहीत. बीट झाला, हलकस स्माइल आहे चेहऱ्यावर, कारण की जर फ्रंट फुटवर पुन्हा एकदा खेळले असते तर बेनिफिट मिळालं असतं. ट्रिपलामध्ये पाहू शकतात हलकीची फ्लाईट दिली होती या चेंडूला. गतीमध्ये परिवर्तन, अगोदरच बॅकलिप फिरून मोकळे झाले होते. आता तीच सिच्युएशन मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा आहे सुसज्जित. येणारे 6 चेंडू 5 धावेंची आवश्यकता. काय सामना बनेल हे सुद्धा पाहणं योग्य. वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीगचा हा थरार आहे, कुठेही जाऊ नका. या थरारामध्ये अजून सुद्धा जिवंतपणा येईल. घेऊया एक सुंदर असं गीत, मॅचच्या दिशेने रुख आपण होणार आहोत. धन्यवाद. वेलकम बॅक. वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग. मागचा मॅच 6-5 होता, हा देखील आहे. जसं मी उल्लेख केला होता ना, ती हाताची बोट तोंडामध्ये गेल्यात. असे आपण पाहिलं ना, शुक्रवार रविवार बुधवार नखं कापण्याचा दिवस असतो. ज्यांनी नाही कापल्यात ना त्यांनी आता तोंडात बोट घाला, ती कुरतरावी लागणार आहे. हा मॅच देखील तसा आहे. 6 चेंडू 5 धावांची आवश्यकता आहे. एका बाजूला भूपेन, दुसऱ्या बाजूला विकी, आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी बॉलर सूरज. सूरज ऐसे सूरज बनना आसान नहीं होता. सूरज की तरह चमकना है ना तो पहले जैसा उसके जैसा जलना होगा. इफ यू लाइक शाइन लाइक अ सन, फर्स्ट बर्न इट. पहले आपको जलना होगा. सूरज आहे, एक सूरज गेला असताना दूसरा सूर्योदय होतोय का. स्ट्रायकरला भूपेन स्ट्रायकरला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातोय जोपर्यंत डीपवरने शतरक्षक आलेत. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. आता एक धाव महत्वाची आहे. ओहो,
प्रयत्न का केला गेला, ज्यानं षटकार मारलाय तो बाद झालाय. विकी एक चांगली इनिंग, चांगली खेळी परतलाय माघारी. झटका जरा सा महसूस हुआ है, लाइफ की गाड़ी में कस के मारा ब्रेक. टाळ्यांच्या कडकडामध्ये अगदी अभिकेचं स्वागत केलं. त्या दिशेने खूप चांगली पार्टनरशिप. 12 चेंडूकडून 21 धाब्यांचं योगदान आपल्या संघाकरिता. परंतु धावचीत खेळाडू बाद झालाय. इथून ब्रेक आलाय. आता मॅच मध्ये कलाटणी येईल काही सुद्धा पाहण्यायोग्य. न्यू बॅटर सीन सौरभ अगदी आपण पाहताय नॉन स्ट्राईक एंडला. चला ब्रेक आला जसं तुम्ही उल्लेख केला. आता फक्त ब्रेक डान्स कोण करणार? चार्ज पे डान्स मारले. हा मॅच तसा आहे. एका बाजूला सूरज, दुसऱ्या बाजूला भूपेन आणि दुसऱ्या बाजूला सूरज. पेंट ऑफ सायलंट वरती फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आलाय, चेंडू पर्यंत पोहोचलाय. जोपर्यंत फील्ड करतील थ्रो येईल. थ्रो आलाय तोपर्यंत 2 धावा. टाळ्यांचा गजर, टाळ्यांचा आवाज. बाप्पा साई फणसपडा यांच्याकडनं आला टाळ्यांचा गजर. आता बघूया, समीकरण बघणं गरजेचं आहे. धावा झाल्या धापलकावरती 50. 4 चेंडूचा खेळ आहे. 4x2 वाली कहाणी मैदानावरती आहेत. वीर योद्धा तलावपाडात प्रयत्न करतोय. इथून चांगल्या स्थितीमध्ये बापासाई फणसपाडा संघ, तर वीर युद्धात तलावपाडा संघाला इथून प्रयत्न वाढवावे लागतील. अशा मिस्टेक्स तुम्ही करू शकत नाही. ज्या काही गलती झाल्या त्या थोड्याशा सुधारणं खूप महत्वाची भूमिका आहे. म्हणून या सिच्युएशन मध्ये प्रत्येक धाव खूप इम्पॉर्टंट असेल. 4 चेंडू आहेत, 2 धाब्यांची आवश्यकता. भूपेनने आतापर्यंत सामंजस्यपणे खेळ केलाय आणि या संघाकरिता योग्य ते योगदान अगदी या वेळेमध्ये अगदी आपल्याला पाहायला मिळत आहे. विकेट खेळण्याचा मानस, थर्डमॅनला बीट केलं आणि विजयाची ही घोडदौड. बाप्पा साई फणसपाडा संघ 1. 2 गुण त्यांच्या खात्यामध्ये. विजयाच्या दिन लक्ष शुभेच्छा. हार्ड लक वीर योद्धाच तलावपाडा संघ. माझं वैतरणा गावात चषक ठेवलाय, जाऊ चला हो बघायला. बाप्पा मोरया 11 फणसपाडा संघ आलाय आज नावाला. संघ मालक भारी कैलाश पाटील आलाय हो नावाला. संघ मालक भारी बाबल्या राऊत आलाय हो नावाला. जितेंद्र पाटील, दीपक राऊत, विजय मामा हाय साथीला. डॉक्टर निलेश गावड, विनोद दादा सलाम त्यांच्या दोस्तीला. अंक संजय भोईर, सदानंद पाटील आहे दादाच्या सोबतीला. संघ मालक भारी कैलाश पाटील आलाय हो नावाला. संघ मालक भारी बाबल्या राऊत आलाय हो नावाला. थँक्यू. मॅच अगदी आपण पाहू शकाल. सूरज 6 चेंडूगडी 9 धावा, आदित्य 4 चेंडूगडी 8 धावा. हा कुठल्याही फलंदाजाने तेवढा चांगला प्रतिसाद दिला नाही. परंतु सेकंड इनिंग मध्ये आपण पाहताय